जसजशा महाराजांच्या अडचणी वाढतात तस तसा महाराजांचा उत्साह सुद्धा वाढतो, असं अबॅकॅरे लिहितो. अबॅकॅरे हा जो फ्रेंच प्रवासी भारतात आला, या फ्रेंच प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सुद्धा लिहिलं आणि याच फ्रेंच प्रवाशानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाबद्दल सुद्धा त्यानं नोंद करून ठेवलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक तो ज्या प्रकारे करतो ते असं की महाराजांमध्ये एका कुशल सेनापतीचे सर्व गुण होते. विशेषतः निर्णय घेण्याची क्षमता आणि विलक्षण वेग जो युद्धाच्या बाबतीत नेहमीच निर्णायक ठरतो. राज्याच्या एका टोकाला एखादी लढाई जिंकली किंवा एखादे शहर जिंकले की ते दुसऱ्या टोकाला जाऊन धुमाकूळ घालत आणि महत्वाची ठिकाणे ताब्यात घेत. या वेगवान हालचालींसोबतच जुलियस सीझर प्रमाणे त्यांच्या औदार्य आणि दयेमुळे त्यांनी जिंकलेल्या लोकांची मनेही जिंकली. म्हणजे हा अबॅकॅरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वेग आहे त्या वेगाबद्दल इथं लिहितोय आणि त्यांचं कौतुक करतोय. आता यानंतर हा अबॅकॅरे एकदा चौलला आला आणि चौलला आल्यानंतर त्याची भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याशी झाली आणि त्या अधिकाऱ्यासोबत गप्पा मारताना त्या अधिकाऱ्याला या अबॅकॅरेनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे असं विचारलं आणि त्यावेळी तो जो अधिकारी होता तो त्या अधिकाऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न सांगितलं आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा तो अधिकारी काय बोलतोय हे सुद्धा अत्यंत महत्वाचं. तर तो अधिकारी काय म्हणतो, शिवाजी महाराज एक महान योद्धा, कुशल राजनीती तज्ञ आणि कोणतेही आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पूर्ण करणारे व्यक्ती आहे. अपार कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे आणि ते शूर सैनिकांपेक्षाही अधिक परिश्रमी आहेत. अडचणीमुळे त्यांचा उत्साह अधिक वाढतो आणि म्हणूनच अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही त्यांनी अनेकदा सहज साध्य केल्या आहेत. ते केवळ एक उत्तम सैनिकच नाहीत तर अभियंत्यापेक्षाही अधिक चांगली किल्ल्यांच्या बांधकामावरही त्यांची पकड आहे. त्यांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून गंगा नदीपर्यंत आणि बंगालच्या समृद्ध प्रांताच्या पलीकडे आपले राज्य विस्तारण्याची आहे. अशा शब्दात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकारी त्या फ्रेंच प्रवासी असलेल्या अबॅकॅरेशी बोलतो. म्हणजे महाराजांचं स्वप्न काय होतं, याशिवाय महाराजांचा वेग, त्यांची दूरदृष्टी आणि अडचणीत सुद्धा उत्साही राहणं, या ज्या महाराजांच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी या अधिकाऱ्यानं या फ्रेंच प्रवासाला सांगितल्या, अबॅकॅरेला सांगितल्या आणि अतिशय मार्मिक शब्दात हा अबॅकॅरे व्यक्त झालेला आपल्याला दिसतो.